धारदार शस्त्राने मारहाण केल्याची सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात. सदरची घटना शिंदे वस्ती हडपसर येथे घडली होती. धारदार शस्त्राने गंभीर स्वरूपाच्या मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फिर्यादी देवीदास गवंडवाड यांनी मित्राबाबत माहिती न दिल्याने आरोपी अभिषेक पाचपवार आणि आर्यन कांबळे यांनी शिवीगाळ करून धारदार शस्त्राने त्यांना जबर जखमी केलं होतं. सदर प्रकरणात यापूर्वी सिद्धार्थ सोनकांबळे व इतर 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं होतं. परंतु मुख्य आरोपी अभिषेक पाचपवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान प्राप्त माहितीनुसार सापळा रचून अभिषेक पाचपवार वय 19 वर्ष राहणार मांजरी पुणे यास ताब्यात घेण्यात आले. पुणे शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करत राहील. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन याद्वारे करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, मनोज पाटील, राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले, बाबासाहेब निकम यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील महेश कवळे, प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखिल पवार, ज्ञानेश्वर चोरमले आदींसह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे.